अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास व्हिडिओ। तो म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आढळणारी, तुमच्या लक्षातच आला असेल थंबनेल टायटल बघून, ती म्हणजे पाल। पाल अंगावर पडणे शुभ की अशुभ, प्रत्येकाला प्रश्न पडतो ना। तर मी आज तेच घेऊन आलेले आहे। तर त्यासाठी व्हिडिओला आपला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती मी घेऊन येत असते। तर आज आपण बघणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार पाल अंगावर पडणे शुभ की अशुभ। तर आपण ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व आपण तर्क लावणार आहोत आणि हे घडलेलं आहे। तर मी आज जे सांगणार आहे त्यापैकी काही वेळेस पुरुष आणि स्त्री ह्या दोन्हींनाही वेगवेगळे अनुभव येऊ शकतात। तरीही तुम्ही तुमच्यासोबत कोणता अनुभव आला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करू शकता, म्हणजे इतरांनाही त्या गोष्टी कळू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जर डोक्यावर पाल पडली तर त्याचा त्या व्यक्तीचा त्या दिवशी फायदा होण्याची शक्यता असते। म्हणजे एखादा व्यवसाय वगैरे करत असेल, एखादी केस चालू असेल किंवा एखादी गोष्ट खरेदी करणार असेल तर त्या गोष्टीमध्ये तो जी गुंतवणूक करणार आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला अवश्य लाभ होण्याची शक्यता असते। दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यावर सांगितलं, त्याच्यानंतर येतं कपाळ, म्हणजे आपला जो वहीच्या वरचा जो 4 बोट अंतर असतो तो वाला भाग। शक्यतो त्या भागावर कधी पडते पाल, आपण ज्यावेळी झोपलेलं वगैरे असतो त्यावेळी जर समजा कपाळावर जर उजव्या साईडला जर पडली पाल तर आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची दाट शक्यता असते। म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून एखाद्या व्यक्ती आपली ओळखीची असते किंवा आपली खूप प्रिय असते, म्हणजे मित्र म्हणू शकता किंवा एखादा नातेवाईक ज्याच्याशी आपली भेट बऱ्याच दिवसापासून झालेली नसते, पण जर समजा त्या दिवशी जर कपाळावर पाल पडली असेल तर त्या आठवड्याभरात तुम्हाला त्या प्रिय व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता खूप दाट असते। तिसरी गोष्ट म्हणजे डाव्या कानावर पाल पडल्यास, डाव्या कानावर जर पाल पडली तर फायदा होतो आणि उजव्या कानावर जर पाल पडली तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं। पाल जर डोळ्यावर पडली तर धनवृद्धी होते, म्हणजे तुमच्या धनात, तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असते। पाल एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीमध्ये तुमचा भरपूर फायदा होण्याची शक्यता असते। नंतरची गोष्ट आहे हातावर पाल पडल्यास आपल्याला नवीन कपडे मिळू शकतात आणि डाव्या हातावर पाल पडल्यास प्रतिष्ठा वाढते, म्हणजे तुमचं मान सन्मान पाहुणारावळ्यांमध्ये वाढण्याची शक्यता असते। आणि जर पाल केसांवर पडल्यास तर मात्र दुर्घटना घडू शकते, म्हणजे तुम्ही कुठे जाणार असाल किंवा काहीतरी काम करत असाल आणि तुमच्यासोबती काहीतरी आर्थिक अडचण येऊ शकते, वाईट गोष्ट घडू शकते, तर तुम्ही अत्यंत सावध व्हा। म्हणजे जर केसांवर जर पाल पडली तर शक्यतो सावध होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ती एक थोडंसं अशुभ आहे त्यामुळे। आणि नंतर डाव्या पायावर पाल पडल्यावर सुद्धा हानी होते आणि उजव्या पायावर पाल पडल्यास घरामध्ये वादविवाद होऊ शकतो आणि छातीवर पाल पडल्यास घरात दुःख वाढतं। म्हणून ह्या ज्या आहेत 4 गोष्टी ज्या अशुभ आहेत ह्याकडे थोडं जरा जास्त लक्ष द्या। म्हणजे जर घटना घडल्या, म्हणजे तुमच्या केसांवर पाल पडली, डाव्या पायावर पाल पडली, उजव्या पायावर पाल पडली किंवा तुम्ही झोपलेला असाल आणि डायरेक्ट छातीवर येऊन पाल पडली असेल तर थोडंसं चिंताजनक आहे, थोडीसं अशुभ आहे। बाकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे हात, कान, डोळे, नाक, परत कपाळ, डोके ह्यावर पडल्यावर वेगळा अनुभव आहेत, म्हणजे शुभ अनुभव आहेत। आणि ज्या शेवटच्या 4 मी सांगितल्या त्या थोड्या जरा टेन्शन देणाऱ्या, काळजी घेणाऱ्या घटना आहेत। म्हणजे तुमच्या जर केसांवर आणि पायांवरती आणि छातीवरती ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्याच्यावर जर पाल पडली तर थोडी काळजी घेण्यासारखं आहे, म्हणजे थोडंसं अशुभ आहे, पण त्यातून तुम्ही तरीही
मनामध्ये ना पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमच्यासोबत चांगलंच घडणार आहे, चांगलंच होणार आहे. टेन्शन घेऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जो विचार करतो त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून ह्या ज्या निगेटिव्ह आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार तर असंच आहे, पण तरीही तुम्ही जो कोणी आता हा व्हिडिओ बघत आहे आणि ऐकला आहे आता, म्हणजे पाल केसावर पडल्यामुळे, उजव्या पायावर किंवा डाव्या पायावर पाल पडल्यामुळे घरात कलह झाला आहे का, घरात कुणाला हानी झाली आहे का, आणि छातीवर पाल पडल्यामुळे घरात दुःख वाढलं आहे का, काही दुर्घटना घडलेली आहे का, केसांवर पाल पडल्यामुळे थोडेफार अनुभव जर आले असतील, हे खरं आहे की खोटं आहे, हे मी जे सांगितले तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेलं आहे. कोणाकोणाला हे अनुभव असे आलेले आहेत त्यांनी अवश्य कमेंट करून सांगू शकता. शुभ अनुभव आले असतील तरीही कमेंट करून सांगू शकता. अगदीच जर तुम्हाला ह्यापैकी कोणतेच अनुभव आले नाहीत आणि पालही पडली नाही, जरी पुन्हा पडली कधी, तरीही तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, शेअर करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा दिवस आनंदाचा, सुखकारक आणि प्रगतिमय जाओ. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू छान व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.